जो जो शरण कबीर के वो तिरगे अंत अपारे। दादू गुण की ताक हूं कहत न आवे पार। कबीर करता आप है दूजा नहीं कोई। दादू पूर्ण जगत को भक्ति दृढ़ावत सोए। आता दादू साहेब जी म्हणतात कि जो जो शरण कबीर की और पार हो गए अनंत। आणि म्हणतात की त्या परमात्म्याचं गुणगान मी या मुखाने काय महिमा सांगू, काय गुण गाऊ त्या महात्मा परमात्म्याचे। कबीर करता आप है दूजा ना कोई। दादू पूर्ण जगत को भक्ति दृढ़ावत सोए। पूर्ण जगाला यथार्थ ज्ञान तोच परमात्मा स्वतः येऊन देतो, दृढ करतो। यो ठेका पूरा होवे जब सब कोई तजे शरीर। ठेका म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट जे आपल्या शरीराचे झालेले आहे, एवढा वेळ आपला निर्धारित आहे। म्हणतात की हे जेव्हा पूर्ण होईल तेव्हा सर्वांना शरीर त्यागावं लागेल। परंतु कबीर साहेब जी म्हणतात परमेश्वर जी आए हैं सो जाएंगे राजा रंग फकीर। एक सिंहासन चढ़ के जा एक बंधे जात जीर। तर इथे दादू साहेब जी ही त्याच समर्थन करत आहेत। ठेका पूरा होवे जब सब कोई तजे शरीर। दादू काल गंजे नहीं जपे जो नाम कबीर। दादू साहेब जी म्हणतात की काळ त्यांच्या जवळ येऊ शकत नाही जो कबीर परमात्म्याच्या सतनामाचा जप करतो। आदमी की आयु घटे तब यम घेरे आए। सुमरण किया कबीर का दादू लिया बचाए। आता परमात्म्याने सारी यमाचे दूत दाखवले सर्व आणि खूप काही लीला दाखवल्या स्वतःच्या की दादू साहेबांना एकटं सोडलं रस्त्यात। यमाचे दूत चहूबाजूंनी आले की बाबा कोण आले हे, आम्ही घ्यायलाही गेलो नाही आणि आता मेलो, आपल्याला रागावतील, पकडा याला पकडा, हे कसे आहेत, कोण आहेत। तर त्यावेळी दादू साहेबांनी परमात्म्याचं स्मरण केलं। त्याचवेळी कबीर साहेब प्रकट झाले, म्हणाले बेटा कुठे राहिला होतास तू मागे। तो दृश्य बघू लागला तर एकदम पळाले ते दूत की एकमेकांच्या वर पडले, इतक्या लांब वेगाने तर खूप पळाले होते। तर हे परमात्मा म्हणाले, तर परमात्मा म्हणाले की बेटा जेव्हा भक्तिहीन प्राणी शरीर सोडून जातो तेव्हा त्यांना यमाचे दूत घेरतात आणि जसं तू माझं स्मरण केलं तसं या नामाचा जप जर अजून कोणी केला ना, भक्त तर करेलच कारण तो आधीपासूनच प्रॅक्टिस करत असतो आणि त्याच्याच मुखातून मग हे परमात्म्याचं नाव निघेल, तर मग यमाचे दूत जवळ नाही येऊ शकत। तेच मग आपल्या अनुभवांना दादू साहेब जी सांगत आहेत। आदमी की आयु घटे तब यम घेरे आए। सुमरण किया कबीर का दादू लिया बचाए। मेट दिया अपराध सब सर्व पापे माफ केली मज दासाची, दादू साहेब जी म्हणत आहेत। मेट दिया अपराध सब आए मिले छनमाही। दादू संग ले चले वो कबीर चरण की छाही। सेवक देव निज चरण का दादू अपना जाने। बरंगी सत कबीर ने कीन्या आप समाने। आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते। निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952। अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.com
.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.